नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, लोकसभा निवडणूक चालू होणार आहे आता आणि आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपल्याला आता कोणकोणती पाकिटं सील करायची आणि कोणकोणती पाकिटं ओपन ठेवायची आहेत आणि कुठल्या पाकिटात काय ठेवायचं संबंधित माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, आता निवडणूक कागदपत्रे मोहरबंद करणे, आता याच्यामध्ये काय आहे तर संविधानिक आणि असंविधानिक व इतर असं साहित्य 6 वेगवेगळ्या मोठ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करून संकलन केंद्रात जमा करायचं आहे। तर आता लिफाफे कोणकोणते आहेत बघा। पहिले तर एक आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण, दुसरा आहे छाननी लिफाफा, तिसरा आहे संविधानिक लिफाफा, चौथा असंविधानिक लिफाफा, नंतर आहे निर्देश पुस्तिका, नियम पुस्तिका आणि इतर साहित्य। असे 6 प्रकारचे 6 पाकिट आहेत। त्याच्यामध्ये 3 पांढऱ्या रंगाचे, एक पिवळ्या रंगाचे, एक हिरव्या रंगाचा आणि एक ब्लू कलरचे, 6 कलरचे 6 पाकिट आहेत। आता याच्यामध्ये पाकिट आणि EM सोबत जोडायचे लिफाफे कोणते समजून घ्या। आता आपल्याला EM मशीनसोबत म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे साहित्य 3 मशीन आहे त्याच्यासोबत आपल्याला कुठला लिफाफा जोडायचा आहे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, मोहरबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, त्याच्यामध्ये येते CU, BU आणि VPAT तिन्ही मशीन आणि त्याच्यासोबत आपल्याला पांढऱ्या रंगाचा लिफाफा आहे तो द्यायचा। बघा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण, EM पेपर कव्हर्स, मतदारांनी नोंदवलेल्या मताचा हिशोब, नमुना 17क भाग 1 हा आपल्याला सीलबंद नाही आहे तर आपल्याला हा ओपन न्यायचा आहे। नंतर मतदान केंद्राध्यक्ष अहवाल 1, 2, 3 असलेला लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही करायचा, हा सुद्धा ओपनच न्यायचा आहे। नंतर व्हीपॅटद्वारे मधील व्हीपॅट मशीनद्वारे जे अभिरूप मतदानाचे काही कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यात टाकलेल्या आहेत तो लिफाफा आपल्याला सीलबंद करायचा आहे। नंतर वरील कागदपत्र पांढऱ्या रंगाच्या मोठ्या मुख्य लिफाफ्यात मोहरबंद न करता ठेवावेत, म्हणजे तो पांढऱ्या रंगाचा जो मोठा लिफाफा आहे तो सुद्धा आपल्याला सील करायचा नाही आहे। त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे व्हीपॅटच्या चिठ्ठ्यांचा जो पाकिट आहे ते सीलबंद करायचं आहे। बाकीचा आपल्याला नमुना क आणि अहवाल 1, 2, 3 असलेला लिफाफा केंद्राध्यक्षाचा हे आपल्याला सीलबंद करायचे नाही तर ते ओपन न्यायचे आहेत। हे झालं पहिलं पाकिट। त्यानंतर दुसरं पाकिट आहे ते छाननी पाकिट, हे सुद्धा पांढऱ्या रंगाचं आहे। याच्यामध्ये आता दुसरं पाकिटाला छाननी लिफाफे स्टॅच्युटी कवर असं म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये इलेक्शन पेपर, स्ट्रॉंग रूम, आता याच्यामध्ये काय येते बघा, मतदान केंद्राध्यक्ष याची दैनंदिनी जो लिफाफा आहे तो सुद्धा आपल्याला ओपन न्यायचा, लिफाफा त्याला सीलबंद करायचं नाही आहे। आणि मतदाराची नोंदणी नमुना 17 हे मात्र आपल्याला सीलबंद करायचे आहे, त्या पाकिटात टाकून त्याला सील लावायचं आहे। नंतर मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकारी जे आहेत, जे भेट दिली त्याची यादी जर असेल तर ती सीलबंद करायची, ते सुद्धा उघडी न्यायची। नंतर अंध अपंग मतदारांचा नमुना 14 मधील यादी व सोबतचं प्रतिज्ञापत्र असा लिफा हा सुद्धा आपल्याला सीलबंद करायचा नाही। तर बघा, दुसऱ्या पाकिटात तुम्हाला सीलबंद काय करायचं समजलं का, तर याच्यामध्ये फक्त आपला नमुना 17 जो आहे तो आपल्याला सीलबंद करून न्यायचा आहे। त्यानंतर पाकिट 3 आहे, याला संविधानिक लिफाफा म्हटला आहे। तिसरे पाकिट संविधानिक लिफाफे स्टॅच्युटरी कवर्स, पांढरा रंग। आता या पाकिटात काय टाकायचं आहे तर मतदार यादी चिन्हांकित प्रत असल्यास CSV मतदार यादी असलेला लिफाफा हा सीलबंद करायचा आहे। नंतर मतदार चिठ्ठी असलेला लिफाफा हा सुद्धा सीलबंद करायचा आहे। न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकाचा लिफाफा सीलबंद करायचा आहे। वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नमुना 17B मधील यादी असणारा जो लिफाफा आहे तो सुद्धा सीलबंद करायचा आहे। आणि नमुना 17 मधील आक्षेपार्ह मताची यादी असेल, आक्षेपित, ते सुद्धा सीलबंद। म्हणजे आता बघा, जो तिसऱ्या रंगाचा पाकिट आहे पांढऱ्या रंगाचं ते आपल्याला संविधानिक लिफाफा आहे तो आपल्याला पूर्णतः सीलबंद करायचं आहे, त्यातले सगळे पाकिट आपल्याला सीलबंद करायचे आहेत। त्यानंतर पाकिट 4 आहे, हे असंविधानिक लिफाफा, हा पिवळ्या रंगाचा आहे। याच्यामध्ये तर काय टाकायचं आहे तर चौथे पाकिट जे आहे असंविधानिक लिफाफे पिवळ्या रंगाचे, याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रति चिन्हांकित प्रत वगळून असणारा लिफाफा सीलबंद नाही। नमुना 10 मधील मतदार प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचा हिशोब असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही। नंतर नमुना 12 मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही। मतदान केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र असणारा लिफाफा सीलबंद नाही। आक्षेपित मताबाबतची पावती पुस्तक असेल, रोख रक्कम असेल ते सुद्धा सीलबंद नाही। 1 न वापरल्याने खराब झालेल्या कागदी मोहरा आणि 2 न वापरलेल्या खराब झालेल्या विशेष खून चिठ्ठ्या असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद नाही। न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या सीलबंद नाही। मतदाराकडून त्याच्या वयाबाबत जर काही प्रतिज्ञापत्र घेतलं असेल तर त्याने किंवा नकार दिला असेल तर ते नंतर नमुना 49 MA अन्वये मतदारास प्रतिज्ञापत्राचा नमुना, अनुपस्थित स्थलांतरित मूर्ती यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना आणि पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाठवायचे कागदपत्र, हे सारे कागदपत्र आपलं हे जे लिफाफे टाकतात त्याला सुद्धा सीलबंद करायचं नाही आहे।
तर बघा अशा 11 पाकिट 11 वस्तू 11 नग टाकायचे आणि त्याला म्हणजे पिवळ्या रंगाचा पाकिट आहे हे पूर्णतः सीलबंद करायचं आपल्याला नाही आहे. नाही तर आपल्या वेळेवर काय होते आपण इथून सीलबंद करून जातो आणि तिथं आपल्याला ते फोडावं लागते. तर समजून घ्या हे पाकिट पिवळ्या रंगाचं पूर्णतः जे असावधानी लिफाफ्याचं आहे याच्यामध्ये काहीच सीलबंद करायचं गरज नाही आहे. नंतर आहे पाकिट 5वं हे आहे हिरव्या रंगाचं. हे आहे निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका. याच्यामध्ये मतदान केंद्र त्याच्याचं निर्देश पुस्तक, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट संबंधी सूचना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यावर कसं मतदान कार्य करावं यावरील भित्तीपत्रक, इलेक्ट्रॉनिक मतदानपत्र आणि व्हीपॅट यांच्या वापराबाबत मतदान केंद्र त्याच्याकरता माहिती पुस्तिका, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यांच्या वापरामधील दोष निवारण, गळती किंवा बाष्पीभवन होऊ नये म्हणून लोक कुपीकर वितळलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेण लावून सुरक्षित करण्यात आलेल्या बुच्चासह पक्क्या शाईचा संच, वापरलेल्या शाईचे पॅड आणि मोरीबंद असलेला लिफाफा हे आपल्याला खाकी कलरच्या पॅकेटमध्ये टाकायचे आहेत आणि यालासुद्धा सील नाही करायचं. नंतर पाकिट 6 इतर साहित्य. याच्यामध्ये काय येते 6व्या पाकिटात हे ब्लू कलरचं आहे. याच्यामध्ये इतर साहित्य याच्यामध्ये ते नमुना 17 लढवणाऱ्या उमेदवाराची यादी, उमेदवाराची स्वाक्षरांची उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची छायांकित प्रत, न वापरलेले नमुने, मतदान केंद्र तशी धातूची मोहर, ही प्रदत्त मतपत्रिका, चिन्हांकित करण्यासाठी बाणफुलीचं चिन्ह, रबरी शिक्का, पक्केशाही ठेवण्याचा कप हे जे एवढे साहित्य आहे हे आपल्याला त्या ब्लू कलरच्या याच्यात ठेवायचं नाही, सुद्धा सील करायचं नाही आहे. तर बघा अशा प्रकारे 6 पाकिट तुम्हाला समजले का. ब्लू कलरचं पाकिट हे सील करायचं नाही आहे. नंतर खाकी कलरचं पाकिट हे सुद्धा सील करायचं नाही आहे. समजा लिफाफ पिवळ्या रंगाचा हा सुद्धा सील बंद करायचा नाही आहे. नंतर संविधानिक लिफाफे जे आहेत पांढऱ्या रंगाचं पाकिट हे मात्र पूर्णतः आपल्याला सील बंद करायचं आहे. नंतर जे दुसरं पाकिट आहे छन्नी लिपीचं याच्यातलं फक्त नमुना 17 तोच आपल्याला सील बंद करायचा, बाकी सील बंद करायची नाही आहे. आणि जे पहिलं पाकिट आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त मशीनद्वारे अभिरूप मतदानाच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाचा लिफाफा आहे तो मात्र सीलबंद करायचा आहे आणि बाकीचे सगळे पाकिट आपल्याला सीलबंद करायचे नाही आहे. त्यानंतर बघा आता कुठल्या पाकिटमध्ये काय टाकायचं. तर आता जे पहिलं पाकिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहेत ते इलेक्ट्रॉनिक यंत्र व्हीपॅट, BU आणि CU हे आपल्याला ते तर कुठल्या पाकिट टाकायचं कामच नाही, ते सोबतच घ्यायचे आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे त्यासोबत आपल्याला आता नोंदवलेल्या मताचा हिशोब, मोहरीबंद न केलेला नमुना 17C द्यायचा आहे, मतदान केंद्र तिरशाचा अहवाल 1, अभिरूप मतदान प्रमाणपत्र 2 आणि 3 मोहरीबंद केलेला लिफाफा असं त्यात द्यायचं आहे. नंतर अभिरूप मतदानाच्या मुद्रित व्हीपॅटच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाच्या मोहरीबंद लिफाफ्यात ठेवाव्यात. एकत्रित निवडणुकांच्या बाबतीत विधानसभा मतदानासाठी मतदान झालेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कार्यपत्राकरता स्वतंत्र गुलाबी रंगाचे पाकिट हे विधानसभेसाठी आहे. दुसऱ्या पाकिटात काय करायचं तर मतदान केंद्राची दैनंदिन असणारा मोहरीबंद केलेला लिफाफा, मतदार नोंदवही 17A असणारा मोहरीबंद केलेला लिफाफा, भेटप्रपत्र असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा, नमुना 14A मधील अंध व दिव्यांग मतदाराची यादी आणि सोबत त्याचं प्रतिज्ञापत्र असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा. नंतर तिसरं पाकिट आहे संविधान पाकिट. याच्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत आणि कोणतेही असल्यास वर्गीकृत सेवा मतदाराची यादीने असणारा मोहरीबंद केलेला लिफाफा, मतदारांच्या चिठ्ठ्या असणारा मोहरीबंद लिफाफा, न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असणारा मोहरीबंद लिफाफा, वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नमुना 17B मधील यादी असलेला मोहरीबंद लिफाफा, नमुना 14 मधील आक्षेपित मतांची यादी असलेला मोहरीबंद लिफाफा. नंतर चौथं पाकिट आहे असंविधानिक पाकिट. याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रति, मोहरीबंद न केलेला लिफाफा, नंबर 10 मधील मतदान प्रतिनिधी नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचे हिशोब असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा, नमुना 12B मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा, मतदान केंद्र तिरशाची घोषणापत्र असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा, आक्षेपत मतदानाचे पावती पुस्तक आणि असल्यास रोख रक्कम असणारा मोहरीबंद न केलेला लिफाफा. नंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या मोहरीबंद केलेला लिफाफा, मतदाराकडून त्याच्या वयाबाबत प्राप्त केलेले शपथपत्र आणि ज्यांनी आपल्या वयाचं शपथपत्र करण्यास नकार दिला त्याची यादी, नमुना 49D कॉर्नर मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना, अनुपस्थित स्थलांतरित मूर्ती यादीमध्ये नाव असताना मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना, पोलीस ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचे तक्रारपत्र. नंतर 5वं पाकिट आहे त्याच्यामध्ये निर्देश पुस्तिका आणि सूचना आणि इतर साहित्य टाकायचं आहे. जसं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट संबंधी सूचना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅटमध्ये यावर कसं मतदान करायचं यावर भित्तीपत्रक, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅटच्या वापराबाबत मतदान केंद्र देखण्याकरता माहिती पुस्तिका, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅटच्या वापराबाबत दोष निवारण, हे सगळे जे सूचना वगैरे जे काही पत्रक आहेत ते सगळे जे इतर साहित्य आहे ते निर्देश पुस्तिका 5व्या पाकिटात टाकायचं आहे. नंतर 6व्या पाकिटात इतर साहित्य ज्याच्यामध्ये नमुना 17 निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी, उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची छायांकित प्रत, इतर न वापरलेले नमुने, मतदान केंद्राच्या धातूची मोहर, प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी वापरलेले बाणफुलीचं चिन्ह, रबरी शिक्का आणि पक्क्या शाई चिवण्याचा कप हे 6व्या पाकिटात टाकायचं आहे. तर बघा अशा प्रकारे
तुम्हाला समजलं असेल की कुठल्या पाकिटे सील करायचे, कुठल्या पाकिटात काय ठेवायचं, कुठल्या पाकिटात सील न करता द्यायचे, ओपन करून द्यायचे, हे सगळं माहिती आपल्याला समजलं असेल. व्हिडिओचा आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.